श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आहे ना, मी प्रत्येक आपल्या गृहिणीसाठी आता काही डेली ब्लॉग नाही किंवा काहीच नाही, ज्या नवीन ताई आहेत मशीन काम करताना मी त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला मी कोणकोणती माहिती सांगणार आहे तीही बघा. तर चला आता आपण आहे ना, आता नवीन साडी आलेली आहे. प्रत्येक ट्रेंडिंगला साडी असते नवनवीन, जसं म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळी साडी असते. तर आता ही साडी जुनी आहे की नाही काही मला माहित नाही एवढं कारण मी यावर्षी दिवाळीला पण साडी घेतलेली नाहीये. तर बघा, आता ही ना कटवर्कची साडी आहे. आता हिला जर फॉल लावायचं ठरलं ना, ज्या नवीन माझ्या ताई असतील ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे. तर बघा, अशी ही कटवर्कची साडी असते. तर इथं बघू शकता तुम्ही, याला पूर्ण टिकली वर्क आहे, दिसत असेल तुम्हाला. तर हा कटवर्क आहे, तुम्हाला मी जवळून दाखवते. तर बघा, हा कट आहे याला आणि ही पूर्ण टिकली आहे. याला ही जी आहे ते पूर्ण टिकली आहे. तर याला आपण फॉल कसं करणार आहोत आणि ही जो कट आहे या कट साठी काय जुगाड लावणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता ना, सर्वप्रथम आहे ना, आपल्याला दोरा जो आहे तो मॅचिंग वापरायचा आहे, म्हणजे जो साडीचा कलर असेल तसा. आणि आता मी याला ना आधी जो आहे तो पिको करून घेते. तर बघा, अशी पिको करताना आधी ना ही साईड अशा पद्धतीने दुमडायची आहे आणि असा जो आहे तो आपल्याला. आणि इथे ना जो फर्स्ट साइड आहे म्हणजे ना, साडीचा जो कडाचा भाग आहे ना तो असा दुमडून घेतल्यानंतर तिथं जो दाबा आहे ना तो आपल्याला वरती खाली करायचा आहे. तर बघू शकतो तुम्ही, आणि अशा पद्धतीने गोट बांधून घ्यायचा आहे आणि एका हलक्या हाताने पुढची साईड जी आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा तुटलेला आहे. तर आता आपल्याला दोरा बघावा लागेल. कधी कधी मशीन काम करायला जर लागलो ना, तर असे पण काही जे आहेत. तर आता बघा, आपला जो आहे या साईडने पिको करून झालेली साडी पूर्णपणे पिको करून घेतलेला आहे. आता आपल्याला ज्या साईडने फॉल जोडायचा आहे ना, तर बघा ही साईड जी आहे ती कट आउट आहे. तर यासाठी आपल्याला याला गोट मारून घ्यायचा आहे. तर आता मी मशीन वरती याला ना गोट मारून घेते. तर बघा, आधी ना असं छोटासा जो आहे ते आपल्याला त्याला टीप टाकून घ्यायची आहे. सॉरी. तर आता याला ना आपण टीप टाकून घेऊया आधी थोडीशी. आतल्या बाजूने टीप आली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हा जो गोट आहे तो दिसतो. साईडने थोडीशी आपल्याला दाबी टाकायची आहे. आणि आता आपल्याला इथे ना हे जे अंतर आहे 1 इंच, म्हणजे 1 इंच 4 बोट घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला फॉल जोडायचा आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपण आहे ना जे आहे ते पूर्णपणे जे फोल्ड करून घेतल्यानंतर असं आपली जी साडी आहे ते असं दिसतं. बघू शकता तुम्ही. तुम्ही याला अजूनही पद्धतीने असं गोट पण मारू शकता, डबल असा. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मारू शकता, नसेल तर इट्स ओके. तर बघा, आपण टीप मारून घेतलेली. आता पुन्हा याला दुमड करायची आहे आणि अशा पद्धतीने नॉर्मल असा जो आहे तो आपल्याला पुन्हा याला टीप टाकून घ्यायची आहे. डबल मारायची असेल तर तुम्ही मारू शकता, नसेल तर इट्स ओके. तर बघा, असा व्यवस्थित असा गोट आलेला आहे. तर आता आपण याला फॉल जोडून घेऊया. तर हे अंतर किती सोडायचं तुम्हाला माहितच आहे, एवढं अंतर सोडायचं आहे. आणि आता इथून आपल्याला फॉल जो आहे तो जॉईन करायचा आहे.
एवढी जागा सोडून द्यायची आहे. फॉल जोडताना हा जो भाग आहे असा दुमडून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे म्हणजे इस्त्री असेल तर त्याने इस्त्री करू शकता, नसेल तर काही हरकत नाही. तर चला आता मी ना शिलाईची टीप होती, आता पिकोची जी टीप आहे ती चालू करते. तर बघा आता आपल्याला याला पिको करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा एकावर एक टोक ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला पिको करायचा आहे. तर बघा आता इथपर्यंत आपण पिको करून घेतलेला आहे, जिथपर्यंत म्हणजे जे वर्क आहे ते नव्हतं तोपर्यंत. तर बघा इथं आता जे आहे ते पूर्णपणे जो आता हा वर्क आलेला आहे आणि इथं पिको करायला तुम्हाला खूप हळूवारपणे याला करावं लागेल. तर बघा, आणि नाहीतर यामध्ये जर सुई जर अटकली तर तुमची सुईचा जो आहे ती खराब होऊ शकते. तर आपल्याला याच्या इथे थोडासा जो पॉईंट आहे आता आपण ते करून बघूया की सुई काय होते ते, आणि नाही झालं तर आपण साधी टीप देणार आहोत. ते सर्व जे आहे मी तुमच्या समोर करते. तर बघू आता टिकली वर्क आहे, आपली सुई काही होतं की काय किंवा कळेलच. तर बघू थोडस ट्राय करून बघूया. असं हळूवारपणे करायचं आहे, शक्यतो काही होत नाहीये. बघू आपण ट्राय करत राहू. आणि जर होतच नसेल ना तर बघा मग बघ जवळ. तर बघा आता हे टिकली वर्क आहे तर याला आपण फॉल करतो आहे, आणि हे बघा साईडने पण काहीच होत नाही, हळूवारपणे करायचं आहे. आणि नसेल होत तर आपण साध्या शिलाई मशीनला तर बघा स्टीप कशी मारायची, आपल्याला हळूवारपणे एकावरती एक टोक ठेवायचा आहे आणि हळूवारपणे एकदम जास्त जोरात मशीन चालवायची नाहीये. अशा पद्धतीने केल्यानंतर काहीच होत नाही. हे बघा साडीची टिकली पण निघत नाही आणि तुमची फिनिशिंग बस जशी तशी राहते. तर चला आता पूर्ण साडीला जे आहे ते फॉल मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा आता पूर्णपणे फॉल झालेला आहे. शेवट आल्यानंतर आहे ना हा जो फॉल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पुन्हा दुमडून घ्यायचा आहे असा, आणि असा प्रेस करायचा आहे. प्रेस केल्यानंतर आहे ना आता तुमच्या समोर मी दाखवते आहे की हळुवारपणे जर मशीन चालवली तर काहीही होत नाही. जी टिकली आहे तिला, आणि ते शेवट तो आल्यानंतर आहे ना दाबा पुन्हा उचलून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला जो फॉल आहे तो लावून रेडी झालेला आहे. तर साडीच्या कोणत्याही टिकलीला काहीही जो आहे तो आपण बघू शकता, फिनिशिंग खूप छान आलेली आहे. आणि कुठेही आपण जी साडीची टिकली वर्क होता ना तिला कुठेही काहीही होऊन दिलेलं नाहीये. तर बघा तर छान असा आता इथं आपला जो आहे तो झालेला आहे. आणि इथला जो आपण कट आउट होता, म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवते मी जे आहे ते आता मी तुमच्या समोर दाखवते तुम्हाला, कुठेही काहीही म्हणजे कॉफी नाहीये. तर बघा अजून एक स्टिकर पण काढलेला नाहीये. तर बघा इथं जो आहे ना तर साडी इथं कट होता बघा. तर बघा इथं आपण हा पूर्णपणे केलेला आहे आणि याला टीप दिल्यामुळं सर्व जी आहे ती सरळ झालेली आहे. तर चला आता हात शिलाई कशी करते आणि पूर्ण साडी कशी रेडी होती. तर बघा इथे ही छोटीशी हात शिलाईची सुई आहे आपल्याकडं. आणि आता हा मी दोरा जो आहे आपण पिको केलेला आहे म्हणजे फॉल लावला होता त्या तोच दोरा घेतलेला आहे. दोरा आपल्याला डबल करायचा आहे. तर अशा पद्धतीने तो होऊन घ्यायचा आहे हे बघा. आणि पूर्णपणे बघू शकता तुम्ही एवढा असा मी दोरा जो आहे तो घेतलेला आहे. तर बघा तुम्हाला जेवढं जास्त पण घेतला ना तर गुंता होतो, तर एवढा घेतलाय मी. बघू शकता तुम्ही. आता याला आपल्याला आहे ना कापून घ्यायचं आहे आणि गाठ मारायची आहे याला अशा पद्धतीने गाठ मारायची आहे. बघू शकता. आता गाठ मारल्यानंतर आहे ना
आता जे हातावरती असतं उलट सुलट हात असतो, माझा ज्या साईडने हात असतो त्या साईडने मी आता आधी इथे ना मला जरासं म्हणजे जे आहे ते थोडीशी अडचण येते, कारण माझा हात त्या साईडचा आहे. तर आता मी इथे ना हात शिलाई करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा, असं इथं दाब्याखाली आपण जी साडी आहे ती ठेवायची आहे, म्हणजे जेणेकरून गोळा होत नाही. आणि इथं बघा, इथं गाठ मारून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आता इथे ना थोडासा माझा हात जो आहे तो उलट म्हणजे उलटा येतो ना, तर त्याच्यामुळे ना मी इथं आता टाके मारून घेते आणि इकडे गेल्यानंतर 2-2, 3-3 जे टाके आहेत ते मी घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने जी हातशिलाई आहे ती करायची आहे. तर आता मी इथं हळूवारपणे करते तुम्हाला समजण्यासाठी. आणि हे बघा, इथं गाठ पडते ही, हे करताना जरासं हळूवारपणे करायचं आहे. आणि दोरा जोपर्यंत जास्त आहे ना तोपर्यंत थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर आता मी काय म्हणत नाही मी खूपच एकदम म्हणजे पॅटर्न आहे किंवा काही, पण मी ज्या चुका करते ना त्या तुम्ही करू नये असं मला तरी वाटतं. तर बघा, असं व्यवस्थित असेल तर मी हातशिलाई करून घेते. आणि असं केल्यानंतर तुमची साडी बिलकुलही गोळा होत नाही. जर मशीनवरती केली आणि मशीनवरती नसेल तर तुम्ही ताटावरती करू शकता. तर चला, आता पूर्ण जो फॉल आहे तो मी जोडून घेते आणि मग तुम्हाला कसं झालं तो दाखवते. चला, मग आता इथं साईडला आल्यानंतर आहे ना, तुम्ही अशा पद्धतीने जे टाके आहे ते घालू शकता. आणि अशा पद्धतीने घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे हातशिलाई जी आहे ती व्यवस्थित येते. आणि काळजीपूर्वक करायचं आहे. बघा, 3-3, 4-4 टाके जर घेतले ना, तर पटपट अशी जी आपली हातशिलाई आहे ती होते. अशा पद्धतीने. फक्त इथं थोडंसं जे आहे ते गोळा होऊन द्यायचं नाहीये. तर काही-काही म्हणजे कसं असतं, ज्यांना स्पीड असतं ना, ते 10 मिनिटं पण त्यांना लय होतं हे हातशिलाई करायला. तर चला, आता पटपट मी आता हे पूर्ण जे आहे हातशिलाई अशाच पद्धतीने करून घेते. तर बघा, पूर्ण अशी जी आहे ती हातशिलाई करून झालेली आहे. आणि हे बघा, कुठंच तुम्हाला जे आहे ते म्हणजे गोळा झालेली साडी दिसणार नाही. आणि हातशिलाई पण बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपली साडी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर बघा, चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.